श्री स्वामी समर्थ. बहीण भावाच्या नात्याचा उत्सव असणारा सण म्हणजे रक्षाबंधनचा सण. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला संरक्षण करण्याचे वचन देत असतो आणि भेटवस्तू म्हणून ओवाळणी सुद्धा देत असतो. यंदा रक्षाबंधन जे आहे तर ते 9 ऑगस्टला आलेले आहे. पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 8 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्टला शनिवारी दुपारी 1:24 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार रक्षाबंधन जे आहे तर ते शनिवारी 9 ऑगस्टला साजरे केले जाणार आहे. भावाला आपण जेव्हा राखी बांधतो तर त्यावेळेला आपल्याला अशुभ वेळेचा सुद्धा विचार करायचा आहे. अशुभ वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही. प्रत्येक वर्षीच जेव्हा रक्षाबंधन असते, ही जी पौर्णिमा असते तर यामध्ये भद्रा काळ सुद्धा असतो. आता भद्रा म्हणजे काय किंवा भद्रा काळ जो आहे तर तो शुभ आहे की अशुभ आहे, तर भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या काळामध्ये जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या भावाच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या वाढू शकतात. धार्मिक ग्रंथानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण भगवान सूर्य आणि माता छाया यांचे अपत्य आहे. जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा तिने संपूर्ण विश्वाला आपलं भक्ष बनवलं. यामुळे जिथे जिथे शुभ आणि मंगल कार्य सुरू होती तर त्या ठिकाणी त्रास होऊ लागला आणि यामुळेच भद्रा काळामध्ये शुभ कार्य जर आपण केले तर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि म्हणून भद्रा काळ जो आहे तर तो वर्ज्य केला जातो. तर यंदा श्रावण पौर्णिमेला भद्रा काळ जो आहे तर तो कधी असणार आहे? भद्रा काळ जो आहे तर तो 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि रात्री 1:52 संपणार आहे. म्हणजेच 9 ऑगस्टला पहाटे 1:52 भद्रा काळ जो आहे तर तो संपणार आहे आणि रक्षाबंधन जे आहे तर ते 9 ऑगस्टला साजरे केले जाणार आहे. भद्रा काळ हा 8 ऑगस्टलाच सुरू होत आहे आणि 8 ऑगस्टलाच रात्री तो संपत आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनवरती भद्राची सावली असणार नाही. त्यामुळे भद्रा काळाला यंदा घाबरण्याची अजिबात गरज नाही. त्याचप्रमाणे दुसरी जी अशुभ वेळ आहे तर ती असते राहू काळ. आता राहू काळ जो आहे तर तो कधी असणार आहे? तर रक्षाबंधन 9 ऑगस्टला आहे आणि 9 ऑगस्टचा जो राहू काळ आहे तर तो सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे आणि 10:30 संपणार आहे. म्हणजे हा जो 1.5 तासाचा काळ आहे तर हा राहू काळ जो आहे तर तो सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. कारण राहू काळामध्ये सुद्धा जर आपण एखादे शुभ कार्य केले तर सुद्धा याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते होत असतात. राहूची पीडा जी आहे तर ती भोगावी लागू शकते आणि प्रत्येक दिवशीच 1.5 तास जो आहे तर तो राहू काळ असतो आणि यंदाचा रक्षाबंधनचा राहू काळ हा सकाळीच असणार आहे 9 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत. तर हा 1.5 तास, तर यामध्ये सुद्धा आपल्याला राखी जी आहे तर ती बांधायची नाही. तर आपण रक्षाबंधन जे आहे तर ते कोणत्या वेळेमध्ये साजरे करू शकतो? रक्षाबंधनचा अत्यंत शुभमुहूर्त कोणता असणार आहे? तर रक्षाबंधनचा जो शुभमुहूर्त आहे तर तो 9 ऑगस्टला सकाळी 5:39 पासून ते दुपारी 1:24 असणार आहे. कारण 1:24 पौर्णिमा तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे. आणि हा जरी शुभमुहूर्त असला तरी सुद्धा 1:24 पौर्णिमा संपल्यानंतर सुद्धा संपूर्ण दिवसभरामध्ये संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत आपण राखी जी आहे तर ती बांधू शकतो. कारण उदय तिथीनुसार रक्षाबंधन हे 9 ऑगस्टला आहे आणि हा दिवस जो आहे तर तो सूर्याने बघितलेला दिवस आहे. म्हणजे ही जी तिथी आहे तर ती सूर्याने बघितलेली असणार आहे. त्यामुळे ज्यांना पौर्णिमा तिथी सुरू असताना राखी बांधणे शक्य नाही तर त्यांनी दिवसभर राखी बांधली तरी चालेल. राहू काळ जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. आणि ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे तर या दिवसाचा अत्यंत शुभमुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त हा फक्त 53 मिनिटे असणार आहे आणि तो असणार आहे शनिवारी 9 ऑगस्ट 2025ला दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:53 तर हा अभिजित मुहूर्त हा अत्यंत शुभमुहूर्त असणार आहे या दिवसाचा. त्यामुळे ज्यांना अत्यंत शुभमुहूर्तावरती आपल्या भावाला राखी बांधायची आहे तर त्यांनी अवश्य या अभिजित मुहूर्तावरती राखी बांधावी. अन्यथा आपण संपूर्ण दिवसभरामध्ये ही राखी जी आहे तर ती बांधू शकतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे फक्त राहू काळ सकाळचा जो 1.5 तासाचा आहे तर तो वर्ज्य करायचा आहे.